आणि ज्या माणसासाठी आम्ही लोक थांबलेलो होतो स्वप्नील, तो आता गावावरून सगळं रिटर्न आलेला आहे. त्याच्या खूप कटिंग टायमिंग होता त्या टायमिंगमधून. आणि आता आम्ही राईड चालू करतोय. गुड मॉर्निंग गाईस. आज आपण एक राईड करतोय, ब्रेकफास्ट राईड आमची. बरोबर 3 ते 4 महिन्यात आम्ही राईडला निघालो. धमाल येणार आहे, कारण की येणारी एक राईड आहे आमची, ती सगळ्यात मोठी राईड आहे. तिचं प्लॅनिंगसुद्धा करायचं आम्हाला. तर आता सगळे रेवडून सगळे तयार आहेत तिकडे. जयेश वगैरे प्रतीक्षा पण फक्त 1 नंबर यायला बाकी आहे. आणि त्यासाठी आता ही राईड आता केलेली आहे आता मी. तर तो अजून आला नाही आहे. सो आता आम्ही जाणार. आमचं एक लोकेशन आहे डोंबोरी जिथे. तो लोकेशन आम्ही एक्सप्लोर करणार आहोत. धमाला येणार आहे. लोकेशन पण खूप छान आहे. बहुतेकांना माहिती असेल का नसेल माहिती, पण आता मी आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ते लोकेशन दाखवूच. एक छोटंसं होल्ड घेतलं होतं आमचे मित्र, पण त्यांनी रॉंग सिग्नल मारून मागे गेलेत. त्यांना फॉलो करायला आम्ही निघालोय परत. ठीक आहे. भावाची रुद्राबाई जागेवरती फिरतच नाही. आमचा एक मित्र हा सिग्नल मारून लेफ्टने निघून गेला, तर आम्ही राईटने चाललोय. हा तुझ्या आईची गाठ. तर निघालो आम्ही लोक ऑलमोस्ट. हे बरेचसे मित्र ज्यांना आम्ही थांबलो होतो, ते फायनल आपल्याला भेटलेला आहे. तर त्यांना आपण फॉलोअप करणार आहोत. पोहोचलोय. हा आपला डायरेक्ट हायवे वाशीवरून टोल नाका सोडला की तो स्ट्रेट टू स्टेट रोड लागतो. लगेच तुम्हाला ॲक्च्युअली पेट्रोल लागेल. लगेच आपण राईट साईडला बघू ना, तर आपल्याला अखिंड कालेश्वर महादेवाचं मंदिर लागेल. स्वतः आपण मंदिरात दर्शनासाठी चाललो आहे. मेन रोडलाच आहे. मंदिरात एंट्री केल्या तुम्हाला इकडे तलाव लागेल. अखिंड कालिक तलाव म्हटलं त्याला. आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर पहिल्यांदा स्वप्नील आमच्यावर राईडला आला आहे. आणि हा हो मी. आपण लास्ट टाइम स्वप्नीलला बघण्याला जातावेळी आम्हाला भेटलेला होता. त्यानंतर आमची फ्रेंडशिप झाली आहे. मंदिरात पोचलो आहे. हे मंदिर पांडवकालीन आहे. तुम्हाला म्हटल्याप्रमाणेच मंदिराच्या समोर ते तलावसुद्धा आहे. पण तिकडे छोटंसं हे पण आहे. आणि असेच छोटे छोटे मंदिर सुद्धा मला बघायला भेटतील. आतमध्ये पण गणपती आणि हनुमानाचे मूर्त्या आहेत. त्याच्या पूर्ण बाहेर परिसर आहे. हा खाणे हा तलाव तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तो खांडली तलाव आहे. तलावाला नाव आहे. हेच मेन मंदिर आहे. तुम्हाला पहिला दाखवतोच. आणि इथे हा ब्रिज आहे. तर तलाव तुम्ही त्या कबूतरांना सगळं ठेवलेलं आहे त्या लोकांनी.
हा मंदिराचा मेन एंट्रन्स आहे. मंदिर पांडवकालीन आहे, पण त्यामुळे पण ह्या लोकांनी ऑलमोस्ट मंदिराला टायलिंगचं काम केल्यामुळे ना मंदिराची शोभा पूर्ण केली आहे. काही गाभाऱ्यातसुद्धा पुन्हा टाईलचं काम केलेलं आहे. हे आपल्या सुरुवातीला नंदी महाराज. तुम्ही बाहेर आलात की डायरेक्टली तुम्हाला तुमच्या उजव्या हाताला स्वामी शिवानंद महाराजांची समाधी आहे. ही जिवंत समाधी आहे इथे. बरोबर तुम्हाला ह्या साईडला त्यासमोरच भक्तांसाठी विश्रामगृह बनवलेलं आहे या लोकांनी, की कोण भक्त येतात त्यांना इकडे आराम करायला भेटावा म्हणून त्यासाठी ही जागा बनवलेली आहे. समोर तुम्ही बघू शकता. हे मंदिर जय श्रीराम रामाची इकडे मूर्ती आहे. तसं तुम्हाला मंदिराच्या आजूबाजूला असे खूप असे देवांचे मंदिरं भेटतील. छोटे मोठे मंदिर आहेत तिथे. जास्त मोठं मंदिर नाही, छोटंसं मंदिर, खूप छान मंदिर आहे. तर मंदिराचा इतिहास असा आहे की पांडवांचा जो वनवास चालू होता त्यावेळेस पांडवांचा युधिष्ठिर होता. युधिष्ठिर हा शंकराचा खूप मोठा भक्त होता आणि त्यावेळेस त्यांची ती वनवासाला चाललेली होती. त्यावेळेस युधिष्ठिरला महादेवाची पूजा करायची खूप इच्छा झालेली होती. मग त्यावेळेस मंदिर नव्हतं म्हणून त्या लोकांनी पांडवांनी हे मंदिर बांधलेलं आहे. शंकराचं महादेवाचं मंदिर इकडे बांधलं, कारण की त्यावेळेस युधिष्ठिरला पूजा करावी भेटावी म्हणून युधिष्ठिरासाठी पांडवांनी हे मंदिर बांधलेलं आहे महादेवाचं. त्याच मंदिराचं नाव आहे खिंडकालेश्वर महादेव प्रसन्न. आणि युधिष्ठिरला पूजा करावी भेटावी म्हणूनच पांडवांनी हे मंदिर बांधलेलं युधिष्ठिरासाठी. तेच मंदिराचं नाव याचं आहे खिंडकालेश्वर महादेव. आणि तुम्हाला आता मगाशी दाखवल्याप्रमाणे ही खिंडकाली नदी आहे. ओके, तलाव आहे, नदी नाही सॉरी, तो तलाव आहे आणि पाण्याचं फिल्ट्रेशन चालू आहे. आणि त्यावर एक छोटासा ब्रिज बांधलेला आहे. थँक्स टू यूज ओमी, की आम्हाला हे मंदिर माहिती नव्हतं. ओमीने आम्हाला दाखवलं हे मंदिर. थँक्यू ओमी, की मुंबईत इतकं सुंदर मंदिर आहे पांडवकालीन, ते पण इतकं जुनं प्राचीन मंदिर, त्याचं मला ओमीमुळे बघायला भेटलं आहे. साप बघा. लवकर आहे तो त्या साईडला गेला, तो लेफ्ट साईडला. मला पहिली होती, आता हल्ली बंद झाली. ते मित्र शिव्या घालतात मला आता आमच्यावर येत नाही. रायडर झाल्यावर प्रॉब्लेम आहे. ट्रॅकिंग आणि रायडिंग मध्ये अलग अलग आहे.